नमस्कार मित्रांनो, आपला परममित्र चंद्रकांत नाकाडे. मित्रांनो, तुम्ही ही वज्रमूठ आहे ना, वज्रमूठ ही आझाद मैदानमध्ये दाखवायची आहे. ही वज्रमूठ अशी दाखवायची आहे, इतक्या जनसमुदायाने दाखवायची आहे. एक कहावत है, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. ह्याच्या मी विरोधात असं याच्या एक स्मरून मी वेगळी एक नवीन स्लोगन देतो मी तुम्हाला. झुकता है वोटर, झुकाता है वोटर, झुकती है सरकार, झुकती है सरकार. माझ्याकडे तुम्हाला मी आता दाखवतो. हे ना, काय हे आपलं हक्क आहे. आणि हा हक्क आपल्याला त्यांना झुकवेल. लक्षात ठेवा, हा हक्क त्यांना झुकवणार. मतदान, आपण मतदार राजा आहोत. राजा जर आपल्या अवकातीवर आलं ना, काँग्रेसला 30वर आणून ठेवलं होतं. 29 का 30 खासदार होते त्यांचे. तसा तुमचा पण आम्ही करू. काँग्रेसपेक्षाही तुमची बेकार हालत करू. तुम्ही जर आमच्या मागणी जर मान्य नाही केल्या तर आम्ही काँग्रेसपेक्षाही तुम्हाला कमी जागा देऊन तुमची जागा तुम्हाला आम्ही दाखवू. लक्षात ठेवा, तुमचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करू. तुम्ही जर आमचा कार्यक्रम करायला निघाला असताल ना, तुमचा कार्यक्रम आम्ही करणार, ते पण करेक्ट करणार. येणाऱ्या महानगरपालिकेत करणार, येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये करणार, येणाऱ्या पंचायत समितीमध्ये करणार. ही जनता आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा, त्याला हाताला काम नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याने ओला उबेरसारखी गाडी घेतली आहे. तो रिक्षा चालक आहे, तो टॅक्सी चालक आहे. ही ताकद मुलांनो, मित्रांनो, माझ्या लाडक्या बहिणीसुद्धा रिक्षा चालवत आहेत. शिंदे साहेब, तुम्ही त्यांना रिक्षा दिल्या ना, तुम्ही त्यांच्या उरावरती, सगळ्या रिक्षांच्या उरावरती बाईक टॅक्सी चालू केली आहे. त्यांनी कुठं जायचं पोट भरायला सांगा तुम्ही. तुमचे लाडके मेवणे ते पण त्या गाड्या चालवतात. त्यांना त्यांच्या मुलांचं शिक्षण करायचं आहे. त्यांच्या मुलांना त्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवायचं आहे, कलेक्टर बनवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, रिक्षावाल्याचा मुलगा कलेक्टर झालेला आहे. तुम्हाला वाटतं का रिक्षावाल्याचा मुलगा कलेक्टर होऊ नये, रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ नये? फक्त तुम्हीच मुख्यमंत्री व्हायचं का? बाकीच्यांनी काहीच नाही व्हायचं का? तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवू. तुम्ही जर आमचा कार्यक्रम करायला निघाला असाल ना शिंदे साहेब, येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आम्ही तुमचा कार्यक्रम करू. तुम्हाला एकही मतदान पडून देणार नाही. कमसे कम आम्ही 20 लाख आहेत. 20 लाखाचे आमचा परिवार, आमचे नातेवाईक, आम्ही इतकं ढवळून काढू ना, आम्ही इतकं ढवळून. आमचा एकही आम्ही, मला एक सांगा, आम्ही जर एका बेकार परिस्थितीमधून जात असेल तर आमच्या नातेवाईकाला का आनंद वाटेल का? आणि आमचा नातेवाईक आमचा ऐकणार नाही का? कमसे कम एका परिवारामध्ये, त्याच्या नातेवाईकामध्ये कमसे कम 50 मतदान असतात. 50. तुम्ही लक्षात ठेवा, 20 लाख गुणिले 50, 20 लाख गुणिले 50, तुम्हाला मतदान मिळणार नाही. शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा, तुम्ही म्हणता ना एकच दादा, अजित दादा, आणि कुठे गेला तुमचा वादा? दादा, गरिबांकडे लक्ष द्या. तुम्ही जर गरिबांकडे लक्ष नाही दिलं ना, हा मतदार राजा
तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कुठल्याही महानगरपालिकेमध्ये तुमचा एकही नगरसेवक आम्ही निवडून देणारी शपथ घेणार आहोत आझाद मैदानमध्ये. तुम्ही ह्या आम्हाला मजबूर करू नका शपथ घेण्यापासून. आम्ही जर ती एकदा शपथ घेतली ना तर आम्ही त्याला पूर्णत्वास देणार आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार. लक्षात ठेवा. आणि ह्याच्यानंतर खास करून माझा मोदी सरकार आणि BJPला आहे. माझा असा सवाल आहे, तुमची देशातली सत्ता ड्रायव्हर घालू शकतो. तुम्ही पाठीमागं एक कायदा आणला होता, ड्रायव्हरांनी जर ॲक्सिडेंट करून जर एखाद्या माणसाला जर इजा झाली किंवा मेला त्याला 10 लाख आणि 10 वर्षाची शिक्षा. मोदी सरकार ड्रायव्हर जाणून बुजून सापसुद्धा मारत नाही. लक्षात ठेवा, सापसुद्धा, मुंगीसुद्धा मारत नाही. रस्त्यावरील बेडूक आला ना, बेडूक, त्या बेडकाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही आमच्या मुळावर जर उठला असाल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू. लक्षात ठेवा. खास करून भाजपा सरकारला माझं सांगणं आहे, तुम्ही जर ह्या बाईक टॅक्सीला जर उरावर आणलं सगळ्यांच्या तर आम्ही तुम्हाला संपवणार. आणि बाईक टॅक्सीला पण हे कंपनी काले सुखात आणि तुपात नाही ठेवणार. लक्षात ठेवा. ह्या कंपनी ना किसी की होती है ना किसी की हुई है. तुम्हाला पैसे किती दिवस पुरतात? आम्ही कायमस्वरूपी तुम्हाला पुरवू. आम्ही तुम्हाला मतदान देतो. जनता जनार्दन लक्षात ठेवा. ही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार. तुम्ही लवकरात लवकर बाईक टॅक्सी बंद करा, अन्यथा खुर्च्या खाली करा. 5 वर्षामध्ये येणाऱ्या तुमची लोकसभेतली सुद्धा आम्ही खुर्ची खाली करणार. ही मोहीम आम्ही पूर्ण भारतवर्षामध्ये नेणार. कारण भारतामध्ये सगळीकडे ट्रक ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, टँकर ड्रायव्हर आहे, पेट्रोल डिझेल ड्रायव्हर. म्हणजे ड्रायव्हर समाजाने एकच झाला ना तर हे देशामध्ये खूप मोठी क्रांती घडेल. ह्या ड्रायव्हरांना वाचवा. हा ड्रायव्हर तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.